सर्व भावी शिक्षकांना माझा नमस्कार. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे TET 2026 व तसेच CTET 2026च्या पेपर 1 व पेपर 2 साठी 8 महत्त्वाच्या प्रश्नाची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे. यामध्ये आपण आज मराठीचा पेपर बघणार आहोत. यामध्ये दिलेले प्रश्न तुमच्या TET तसेच CTETसाठी महत्त्वाचे आहे, तरी तुम्ही याचा चांगल्या प्रकारे सराव करा. यामधला आपण पहिला प्रश्न बघू. पहा, पहिला प्रश्न काय म्हणतो, अर्धा ग्लास पाणी अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. आता इथं दिलं आहे आपला अर्ध्याला नाही का तुम्हाला अधोरेखित केलेला आहे, तर हा विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शनमध्ये दिला आहे तुम्हाला पहिले पूर्णांकवाचक, नंतर दिलं आहे अपूर्णांकवाचक, नंतर दिलं आहे क्रमवाचक, नंतर दिलं आहे साकल्यवाचक. तर आता लक्षात ठेवा, अर्धा हा जो आहे हा कसा आहे अपूर्णांकवाचक. आता अपूर्णांकवाचकमध्ये आणखीन काय येते बघा, अर्धा येते, त्यानंतर येते पाव, तसेच नाही का चतकोर, पाव, चतकोर, पाऊण, हे नाही का अपूर्णांकामध्ये येतात. जर पूर्णांकामध्ये कोणतं येत असते तर पूर्णांकामध्ये सोपं आहे, तुमचे नंबर येतात 1 2 3 4 यासारखे जे नंबर येतात ते पूर्णांकवाचक राहतात. त्यानंतर नाही का जर तुम्हाला क्रमवाचक म्हणलं तर क्रममध्ये येतो, क्रममध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे नाव येतात, याला क्रमवाचक. आणि त्यानंतर साकल्यवाचकमध्ये जर विचारलं तर साकल्यवाचकमध्ये काय राहतात, दोघे, त्यानंतर चारी, आता हँडरायटिंग तेवढी चांगली आहे, दोघे, चारी, पाची यासारखे कशा येतात साकल्यवाचकमध्ये येतात. पण इथं आपल्याला नाही का अर्धा दिला आहे, त्यामुळे हा अपूर्णवाचक होईल. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते, दिलेल्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. या वाक्यात तुम्हाला ते सर्वनाम दिले आहे ते प्रकार ओळखा म्हणते. आता पहा काय म्हणते, आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते. आता इथं आम्हीला नाही का काय हे आहे केलेले आहे, अंडरलाईन केलेले आहे. काय म्हणते वाक्य, आम्ही समजलो तुमच्या मनात काय आहे ते. आता हे कोणतं आहे, दर्शक सर्वनाम आहेत का, पुरुषवाचक सर्वनाम आहेत का, त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम आहेत का, आणि दिलं संबंधित सर्वनाम आहेत का. तर लक्षात ठेवा, इथं आम्ही दिलं आहे, आम्ही याच्यामुळे हा नाही का राहणार तुमचा पुरुषवाचक सर्वनाम. त्या पुरुषवाचक सर्वनाममध्ये बी काय राहणार, हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाममध्ये काय येत असते हे पण लक्षात ठेवा. यामध्ये येत असतो मी, नंतर नाही का आम्ही, आम्ही, त्यानंतर आपण, आणि नाही का स्वतः, आपण, स्वतः हे नाही का तुमच्या नाही का पुरुषवाचक सर्वनाममध्ये येत असतात. मग आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय नेमकं राहते, तर काय राहते, बोलणाऱ्या स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनामे वापरतात त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. जसं की पाहिजे इथं नाव नाही वापरलं, आम्ही स्वतःच नाव वापरलं का, रवी, श्याम, राम असं नाही वापरलं. त्या सगळ्यासाठी फक्त त्याने काय केलं, सर्वनाम काय वापरलं, आम्ही. म्हणजे स्वतःसाठी जे सर्वनाम यूज करतात त्याला नाही का पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. समोरचा प्रश्न बघू आपण. पहा, तिसरा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. आता इथं विचारलं कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. पहिलं ऑप्शन दिलं आहे सूर्य, नंतर दिलं आहे साधू, नंतर दिलं आहे लोणी, आणि त्यानंतर दिले काका. तर याचं उत्तर राहणार काका. काका या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. सूर्याचे काय सामान्य रूप होते तर सोपं आहे, सूर्याचं होते सूर्याचा, होणार सूर्याचा. त्यानंतर साधूचा होणार साधूचा, होते साधूचा, आणि लोणीचं होते लोण्याचा, अशा प्रकारे नाही का त्याचे काय होते सामान्य रूप होते. म्हणून काका या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते बघा, त्याच्याने हे काम होणार नाही.
या वाक्यात कोणती विभक्ती प्रत्यय आला आहे. आता त्याच्याने हे काम होणार नाही. या वाक्यातील विभक्ती प्रत्यय विचारले आहे. ऑप्शनमध्ये दिलं आहे द्वितीया, तृतीया दिलं आहे, षष्टी दिलं आहे आणि सप्तमी दिलं आहे. तर लक्षात ठेवा, इथं नाही का तुम्हाला नाव दिलं त्याच्याने, इथं प्रत्यय तुम्ही जर बघितला असेल ना तर इथं ने लागला. आणि ने कोणत्या याच्यात राहतो? यस, ने राहतो तृतीयामध्ये. तृतीयामध्ये कोणते विभक्ती प्रत्यय राहतात? एक वचनात राहतो ने, ए, शी, एक वचनात. आणि अनेक वचनांमध्ये काय राहणार? नी, शी, त्यानंतर ई, ही, हे नाही का अनेक वचनात राहतात. आता जर तुम्हाला याचा नाही का तुम्हाला कारकार्थ जर विचारला असता तर तृतीय विभक्तीचा कारकार्थ काय राहतो? करण. करण राहतो. तिलाच आपण काय म्हणतो? साधन. हे पण याचा कारकार्थ राहतो. समोरचा प्रश्न बघू आता. पुढील वाक्यातील उभ्यान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता हे तुम्हाला नाही का वाक्य दिलं आहे, याच्यात उभ्यान्वयी अव्यय कोणता आहे ते त्याचा प्रकार ओळखा. जसं तुला चहा हवा की कॉफी. आता इथं लक्षात ठेवा, ह्या दोन्ही वाक्याला तुला चहा हवा की कॉफी या दोन वाक्याला नाही का कीनं जोडलं म्हणजे उभ्यान्वयी अव्यय आहे. मग याचा प्रकार ओळखा म्हणतील. पहिला दिला आहे तुम्हाला परिणामबोधक, दुसरं दिलं आहे स्वरूपबोधक, थर्ड दिलं आहे तुम्हाला कारणबोधक आणि चौथं दिलं आहे विकल्पबोधक. तर लक्षात ठेवा, हा जो आहे तुला चहा हवा की कॉफी, एक तर तुला चहा पाहिजे की कॉफी, या कीने जोडलं आहे. दोन्हीपैकी एक आहे. दोन्हीपैकी एक असल्यामुळे हे राहणार विकल्पबोधक. विकल्पबोधकमध्ये काय येतात लक्षात ठेवा. अथवा, त्यानंतर वा, की, किंवा, अगर यासारखे विकल्पबोधकमध्ये येतात. मग विकल्पबोधकमध्ये काय राहते? त्या विकल्पबोधकमध्ये काय राहते? पर्याय निवडा. जसं तुम्हाला चहा हवा की कॉफी, दोन्हीपैकी एक पर्याय निवडा. किंवा दिलेल्या गोष्टीतील एकीला पसंत द्या. एक तर चहाला पसंती द्या किंवा कॉफीला पसंत द्या. असं जे पर्याय राहतात त्याला विकल्पबोधक असे म्हणतात. समोरचा प्रश्न बघू आपण आता. समोरचा प्रश्न काय म्हणतो? खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा. आता शुद्ध शब्दयोगी अव्यय नाही का ओळखायचे आहे. इथं तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं आहे पहा, कुत्रासुद्धा, घराच्या बाहेर, त्यानंतर दिलं आहे गावोगावी आणि त्यानंतर दिलं आहे मांडवा खाली. आता यामध्ये नाही का तुम्हाला शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखायचं. लक्षात ठेवा, यामध्ये ना कुत्रासुद्धा हे जे आहे सुद्धा हे आहे तुमचं शुद्ध शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्ययमध्ये शुद्धमध्ये काय काय येतात तर लक्षात ठेवा, या शुद्ध शब्दयोगी अव्ययमध्ये येत असतात ना, त्यानंतर ही, नाही, त्यानंतर सुद्धा, नाही, सुद्धा, त्यानंतर देखील. आता हँडरायटिंग काही चांगली येत नाही मोबाईलवर, पण ठीक आहे, ट्राय मारायचं बेस्ट. मात्र, समजून घ्या तरी पण. आणि च, हे जे आहे मात्र, च, हे कशात राहतात? शुद्ध शब्दयोगी अव्ययमध्ये येतात. आता नाही का प्रश्न पडतो, हा शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय? तर लक्षात ठेवा, काय म्हणते, ज्या नामाचे जर आपण सामान्य रूप होत नाही, एखादं नाम घेतलं तर सामान्य रूप होत नाही, अशा शब्दयोगी अव्ययांना काय म्हणतात? शुद्ध शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. ज्याचं सामान्य रूप होत नाही त्याला म्हणतात शुद्ध शब्दयोगी अव्यय. हे लक्षात ठेवा. नावी, सुद्धा, देखील, मात्र, च, हे कशाला लागून आले की सहज समजायचं शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. पूर्वी शिक्षक चांगले शिकवत या वाक्याचे क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे? आता दिलं आहे तुम्हाला, पूर्वीला अंडरलाईन दिलं आहे. पूर्वी शिक्षक चांगले शिकवत या वाक्याचे क्रियाविशेषण अव्यय कोणते आहे ते विचारले आहे. पहा, पहिला दिला आहे स्थितीवाचक, नंतर दिला आहे कालवाचक, नंतर दिला आहे रीतिवाचक, नंतर दिला आहे परिणामवाचक. आता लक्षात ठेवा, तर पूर्वी नावाला म्हणजे नाही का काहीतरी काळ सांगितला म्हणून हा सरळ राहणार कालवाचक. कोणता राहणार? कालवाचक. म्हणजे पूर्वी शिक्षक होते म्हणून हे काल दिलं आहे म्हणून कालवाचक. समोरचा प्रश्न बघा, काय म्हणते? रीती वर्तमान काळातील क्रियापद खालीलपैकी कोणते आहे? आता रीती वर्तमान काळातील विचारले आहे. तिथं ऑप्शन दिला, पळत आहेत, पळत असतात, पळतात,
पळाले आहेत. तर रीती वर्तमान काळातील कोणते आहे? पळत असतात. आता प्रश्न पडला की रीती वर्तमान काळ म्हणजे काय? एखादी क्रिया जर नाही का सतत घडत असेल तर तिला नाही का रीती वर्तमान काळ. आता वर्तमान काळातले चारही आहे, पण चार याच्यात बी नाही का ही क्रिया नाही का सतत आहे, जसे पळत असतात म्हणजे नेहमी नाही का ते पळत असतात, म्हणजे सतत सतत ती क्रिया घडत आहे, सतत सतत घडत आहे म्हणजे ती रीती वर्तमान काळ आहेत. त्यानंतर हे पळत आहेत. आता इथं तुम्हाला दिलं आहे जसं पळत आहे, हे पळत आहे का हे चालू आहे फक्त क्रिया, म्हणून हे नाही का राहणार तुमचं चालू वर्तमान काळ. त्यानंतर नाही का हे पळतात. आता हे पळतात हे कोणतं राहणार? साधा वर्तमान काळ. आणि त्यानंतर काय? पळाले आहेत म्हणजे क्रिया काय झाली? इथेच नाही, वर्तमान काळामध्ये पूर्ण झाली म्हणून याला म्हणायचं पूर्ण वर्तमान काळ. यानंतरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न काय म्हणतो? एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली. म्हणजे हत्तीने काय केले? सुईच्या नाकातून उडी मारली. हे तर पॉसिबलच नाही, पण दिलेलं आहे. पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? आता तुम्हाला प्रश्नावरून समजलं असं की बाबा हत्तीने नाही का काय केले? सुईच्या नाकातून तो उडी मारू नाही शकत आणि नाही का त्यानंतर पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात तो बुडून मेला. तो मरू नाही शकणार नाही, पेल्या तर नाही पडून मरू पण नाही शकणार. म्हणजे सहसळ हे थोडंसं अतिशयोक्ती व्हायलं, खूप जास्त व्हायलं आणि तो खूप जास्त राहते. तो कोणता राहतो? अतिशयोक्ती अलंकार. मग हे झालं अतिशयोक्ती अलंकार. आता अतिशयोक्ती अलंकार म्हणजे काय राहते? जर तुम्ही एखादी कल्पना ही त्या रिअलपेक्षा खूप फुगवून सांगितली, जसं इथं सुईच्या नाकातून हत्तीने उडी मारली आणि पेल्यात पडून मरला, म्हणजे रिअलपेक्षा खूप फुगवून सांगितली, त्याला म्हणतात अति होता आहे. अति होता आहे म्हणजे अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. समोरचा प्रश्न बघू आपण आता. समोरचा प्रश्न काय म्हणते? पंचवटी. तुम्हाला इथं नाव दिलं आहे पंचवटी. या सामाजिक शब्दाचा समाज ओळखा. समाज ओळखायचा आहे. ऑप्शनमध्ये दिला आहे मध्यमपद लोपी, द्विगु, त्यानंतर दिलं आहे विभक्ती तत्पुरुष आणि चौथं दिलं आहे कर्मधारे. तर याचं उत्तर राहणार तुमचं द्विगु. आता द्विगुच का राहते? काही द्विगु समाजात एक लक्षात ठेवा, ज्या कर्मधारे समाजातील पहिले पद, जसं इथं पंचवटी म्हटलं पहिलं पद कोणतं आहे? पंच हे महत्व आहे. पहिले पद हे संख्या विशेषण. संख्या म्हणजे पंच म्हणजे 5. पहिले पद संख्या विशेषण असते आणि नाही का काही सामाजिक शब्दातून एक समूह, हे समूह म्हणजे पंचवटी. पंचवटी म्हणजे 5 वडाचा समूह दिसते आपल्याला. जसं पंचवटी म्हणजे 5 वडाचा म्हणजे 5 जणांचा समूह दिसतो, त्यालाच काय म्हणतात? द्विगु समाज म्हणतात. याच्यात काय पहिलं पद काय पाहिजे? संख्या विशेषण आणि याच्यात नाही का समूह दिसला पाहिजे. इथं 5चा समूह म्हणून हा काय राहणार? द्विगु समाज असतो. आता लक्षात ठेवा, द्विगु समाज कशात येतात? तत्पुरुष समाजमध्ये. कशात येतात? तत्पुरुष समाजमध्ये. आणि काय म्हणते? आईच्याने काम करविते. म्हणजे आईच्याने काम करविते या विधानातील प्रयोग ओळखा. दिला आहे प्राचीन कर्मणी, समापन कर्मणी, नवीन कर्मणी आणि शक्य कर्मणी. आता तुम्ही प्रश्नावरून तुम्हाला सांगितलं आईच्याने काम करविते म्हणजे पहिले काही जमायचं नाही, पण आता करू शकायली. आणि करू शकायला म्हणजे सहसा काय शक्यता आली म्हणजे काय? शक्य कर्मणी आहे. सोपा प्रश्न होता. समोरचा प्रश्न बघू आपण 12 नंबरचा. काय म्हणतो? काची पडणे या वाक्यप्रचाराचा खालीपैकी कोणता अर्थ आहे? आता काची पडणे म्हणजे काय? याचना करणे, धास्ती धरणे, दुर्लक्ष करणे, विश्वासघात करणे. तर सोपं आहे. काची पडणे म्हणजे हे तुम्हाला माहीतच पाहिजे काय? धास्ती धरणे हे त्याचं नाही का अर्थ आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? या जे खाली शब्द दिले आहे यापैकी कोणता स्त्रीलिंगी शब्द आहे ओळखायचा. पहिला दिला आहे सुतार, नंतर घोडे, नंतर दिला आहे कवी आणि नंतर दिला आहे साध्वी. तर लक्षात ठेवा, साध्वी हा नाही का स्त्रीलिंगी शब्द आहे. आता सुतार कोणता शब्द आहे? सुतार हा नाही का पुल्लिंगी शब्द आहे आणि याचा जर स्त्रीलिंगी म्हणलं तर काय होणार? सुतारीने ना. त्यानंतर घोडे हा पण नाही का कोणता आहे? नपुंसकलिंगी. याचा जर स्त्रीलिंगी जर विचारला असता तर नाही का घोडी आला असता. तसं कवी हा पुल्लिंगी शब्द आहे, त्याचा जर नाही का स्त्रीलिंगी विचारला असता तर कवयित्री आला असता. पण इथे नाही का ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे हा, म्हणण्याचं उत्तर ना साध्वी हा नाही का स्त्रीलिंगी आहे, बाकी सगळे पुल्लिंगी अदरवाईज नपुंसकलिंगीमध्ये येतात. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न काय म्हणतो? खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही? कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही ते सांगायचं.
तर याचं ऑप्शनमध्ये दिलं आहे राजा, त्यानंतर खारी क पाहिजे, तर खारीक क पाहिजे होतं, इथं खारीक, राजा, खारीक, त्यानंतर इथं पिसू आणि त्यानंतर युवती. तर लक्षात ठेवा युवती या नावाचे नाही का अनेक वचन होत नाही. मग राजाचे जे अनेक वचन काय होते, राजे. त्यानंतर खारीकचं काय होणार, खारका. यानंतर पिसूचं काय होतं, पिसवा, पिसवा. हे नाही का अनेक वचन होते. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न काय म्हणतो, वात्सल्य, हे वात्सल्य शब्द आहे, आईच लावते, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता हे वात्सल्य जे शब्द आहे याची नाही का आपल्याला नाही का जात ओळखायची आहे. ऑप्शनमध्ये दिलं आहे सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम आणि सर्वनाम. तर याचं उत्तर आहे ना वात्सल्य हे नाही का भाववाचक नाम. आता भाववाचक नाम म्हणजे काय राहते, सोपं आहे. का राहते भाववाचक नाम, जी नाही का वस्तू स्वरूपात दाखवता येत नाही किंवा ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्याची आपण चव घेऊ शकत नाही, ती डोळ्यानं पाहू शकत नाही, फक्त त्याची कल्पना करू शकतो, त्यालाच काय म्हणतात भाववाचक नाम. जसं वात्सल्य आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, त्याची फक्त कल्पना करतो की बा आई खूप वात्सल्य लावते, म्हणून हे झालं भाववाचक नाम. समोरचा प्रश्न बघू आता. समोरचा प्रश्न काय म्हणतो, गंगा प्लस ओक या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा. संधी विग्रह ओळखायचा पहिला दिला आहे गंगोक, त्यानंतर दिला गंगा ओक, त्यानंतर दिला गंगोक, त्यानंतर गंगा ओक. आता लक्षात ठेवा तुम्ही जर इथं जर शब्द बघितला असेल तर याचं उत्तर ते ना गंगोक. आता हे गंगोक काय ते उत्तर, तर बघा तुम्ही जर बघितलं असेल इथे गंगा आहे तर गा आहे, गा म्हणजे काय शेवटी कोणता स्वर आला, आ प्लस, आणि दुसऱ्या शब्दाने पहिला स्वर कोणता आला, ओ, आणि आ आणि ओ याचं स्वर संधीमध्ये काय होते, अशा प्रकारे होते, बरोबर नाही का. ही स्वर संधी आहे म्हणून इथं नाही का काय आला गंगोक, हे आपलं उत्तर येईल. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न बघू, खालीलपैकी कंठ्य वर्ण, वर्ण नाही चुकीचं आहे, कंठ्य वर्ण ओळखा, हे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा काय आहे, पहिला दिलं आहे तुम्हाला त, थ, द, दुसरं दिलं आहे च, ज, य, नंतर दिला आहे क, ख, ग, नंतर दिला प, फ, ब. त्याचं कंठ्य वर्ण कोणतं आहे, त्याचं कंठ्य वर्ण राहणार आहे पहा क, ख, ग हे राहतात कंठ्य वर्ण. कोणता आहे, कंठ्य वर्ण. त्यानंतर आता प्रश्न पडला त, थ, द, हे त, थ, द कोणते राहतात, हे राहते दंत वर्ण राहतात, दंत, दंत वर्ण राहतात. त्यानंतर च, ज, य हे काय राहतात, तालू राहतात, तालू वर्ण. आणि त्यानंतर नाही का राहिलेला कोणता आहे, प, फ, ब हे आहेत उष्ट, उष्ट वर्ण आहेत. हे पण लक्षात ठेवा, हे पण महत्त्वाचं आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न बघा पा, आई म्हणून कोणी आईच हाक मारे. काय म्हणते, आई म्हणून कोणी कुणाला मारते, आईच हाक मारते, यातील रस ओळखा. तर आपल्याला दिला वीर रस, ऑप्शनमध्ये करुण रस, शांत रस आणि भयानक रस. तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे ना करुण रस. का, कारण की यामध्ये करुण रस येतो, कारण की यामध्ये तुम्हाला शोक, शोक दिसत आहे, त्यानंतर दुःख, वियोग, शोक, दुःख, वियोग यासारखे जर असेल, त्यानंतर संकट यासारखे असेल तर कोणता रस येत असतो, करुण रस येतो. इथे वियोग का दिसत आहे म्हणून नाही का हा नाही का कोणता झाला, करुण रस झाला. समोरचा प्रश्न बघू आपण. समोरचा प्रश्न बघा काय म्हणते, पाझर या कादंबरीचे लेखक कोण आहे. ऑप्शनमध्ये दिले अण्णाभाऊ साठे, नंतर दिला आहे तुम्हाला गजानन ठोकर, विठ्ठल वाघ आणि नाही का नंतर दिला आहे रफिक मुल्ला. तर नाही का पाझर या कादंबरीचे लेखक कोण आहे, यस अण्णाभाऊ साठे. तसेच नाही का जर तुम्हाला नाही का हे जर गजानन ठोकर यांनी कोणते लिहिलेले आहे, तर यांनी लिहिले आहे गावगुंड, गावगुंड, टेंबा, ठिणगी, ठिणगी यासारखे नाही का यांनी नाही का कादंबऱ्या लिहिल्या आहे. त्याच्यानंतर विठ्ठल वाघने जर विचारला असते तर विठ्ठल वाघने लिहिले आहे डेबू, डेबू, डेबू नावाची नाही का विठ्ठल वाघ याने लिहिली आहे. आणि रफिक मुल्ला
याने लिहिलेले आहे र ह बर. आता हे टायपिंग बरोबर येणार नाही, पण करा ॲडजस्ट आता मोबाईलवर व्हिडिओ काढत असल्यामुळे. त्यानंतर नेक्स्ट 20 नंबरचा क्वेश्चन पहा काय म्हणतो. खालीलपैकी कोणत्या मराठी संतांचे अभंग शीख धर्मग्रंथात आढळतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या मराठी संतांचे अभंग शीख ग्रंथात आढळतात? इथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ. त्याचं उत्तर राहते संत नामदेव यांचे नाही का अभंग शीख धर्मग्रंथात पण आढळतात. समोरचा प्रश्न, खालीलपैकी देशी शब्द ओळखा. देशी म्हणजे शब्द म्हणजे कोणता? जो मूळ मराठी शब्द आहे त्याला नाही का देशी शब्द म्हणतात. जसं इथे पीठ, सार, बटाटा, खाना. तर याचं उत्तर नाही. पीठ हा मूळ मराठी शब्द आहे, म्हणजे देशी शब्द आहे. आता हे सार कोणता शब्द आहे? हा सार आहे तुमचा तामिळी. हा तुमचा सार येतो तामिळी. त्यानंतर बटाटा कोणता शब्द आहे? बटाटा हा राहतो तुमचा पोर्तुगीज. 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 त्यानंतर खाना कोणता शब्द आहे? हा आहे तुमचा फारसी. फारसी हा शब्द आहे. समोरचा प्रश्न बघू आपण. पहा काय म्हणते. पर्यायी उत्तरातील मराठी उपसर्ग असलेला शब्द कोणता? कमजोर, फटकळ, गैरसोय, सरकार. तर लक्षात, उपस्वर्ग म्हणजे तो शब्दाच्या पहिले लागतो आणि त्याच्यात विचारलं आहे मराठी. तर याचं उत्तर आहे ना फटकळ. कारण की इथं फट हा नाही का मराठी उपस्वर्ग शब्द आहे, म्हणून याचं उत्तर आहे ना फटकळ. मग आता मराठी उपस्वर्ग शब्द हे लक्षात ठेवा कोणते राहतात. एक 8. त्यानंतर राहते नी. हे उपसर्ग जर लागले तर सरळ सरळ समजायचं मराठी उपसर्ग आहे. त्यानंतर फट, ऑलरेडी इथं फट आलेलाच आहे. फट झाल्यानंतर द, द. त्यानंतर अव, पड, भर, हे मराठी उपसर्ग आहे. समोरचा प्रश्न बघा. काय म्हणते. स्पष्टीकरण देण्यासाठी कोणते चिन्ह वापरतात? एखाद्या वाक्याचे जर आपल्याला स्पष्टीकरण द्यायचे आहे तर कोणते चिन्ह वापरतात? इथे दिलं आहे तुम्हाला संयोग, अपसारण, अवतरण आणि काय दिलं आहे स्वल्पविराम. तर याचं उत्तर आणा. अपसारण चिन्ह हे नाही का तुमचे नाही का स्पष्टीकरण देण्यासाठी वापरतात. कसं अपसारण चिन्ह कसं राहते? या टाईपचं राहते. आज हे जे दिलेलं आहे या टाईपचं असं जे राहते हे कोणतं राहते? अपसारण चिन्ह असं. तर नाही का इथं आता बघा अपसारण चिन्ह किंवा आणखीन कशासाठी वापरतात? बोलता बोलता विचार मार्गिका तुटल्यास, तुम्हाला जर नाही का बोलता बोलता एक विचार मार्गिका तुटल्या तरी बी नाही का अपसारण चिन्ह वापरतात. स्पष्टीकरणासाठी बी आणि विचार मालिका तुटल्यासाठी बी. समोरचा प्रश्न बघू आपण. काय म्हणते. शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. आता तुम्हाला इथे 4 शब्द दिलेले आहेत. यापैकी नाही का तुम्हाला शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता आहे? त्याचे थोडेसे अशा शब्दाची तुम्ही प्रॅक्टिस करा, यावर नाही का तुम्हाला प्रश्न राहतो. तर याचं उत्तर राहते अतिथी. समोरचा प्रश्न बघू. काय म्हणते समोरचा प्रश्न. निवडणूक आल्या की कावळ्याची कावकाव सुरू होते. निवडणूक आली कावळ्याची कावकाव आली होते. या विधानात कोणती शब्दशक्ती आली आहे? आता इथं ऑप्शन दिला अभिधा, लक्षणा, व्यंजना यापैकी नाही. तर लक्षात ठेवा निवडणूक आली की कावळ्याची कावकाव. आता निवडणूक आणि कावळ्याचा काही संबंधच नाही. पण हे कसं आहे की नाही का हे काय मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्यासाठी जे वापरतात तिलाच कोणती म्हणतात? यस, तिला म्हणतात व्यंजना. कारण की इथं मूळ अर्थ काय आहे की निवडणूक आल्या की कावळ्याची कावकाव होते. म्हणजे काय जे नाही का मंत्री गिंत्री राहतात किंवा कार्यकर्ते राहतात की निवडणूक आले की त्याचं कावकाव म्हणजे बोलणं चालू होते, असं करणार तसं करणार तसं करणार तसं करणार. म्हणून नाही का इथं निवडणूक आली की कावळ्याची कावकाव सुरू होते. म्हणजे एकावरून दुसऱ्याला सांगतात. मूळ अर्थ काय आहे की निवडणूक आली इथं कावळे आहे, पण कावळे म्हणजेच काय इथं लोक आहेत, जे पॉलिटिकल लोक राहतात किंवा कार्यकर्ते आहे. म्हणजे मूळ अर्थाला बाधा न आणता जे नाही का दुसरा अर्थ व्यक्त करतो त्याला कोणते म्हणायचे? व्यंजना. समोरचा प्रश्न बघा. तुमच्या उत्तरावर डिपेंड आहे. मंदारमाला मध्ये
चरणातील अक्षरे किती असतात? आता मंदारमालेमध्ये किती असतात तर दिलं आहे पहिला दिलं आहे 15, 12, 17, 22. तर लक्षात ठेवा मंदारमालामध्ये नाही का राहत असतात 22. आणि त्याचा जो राहतो गण कशी राहतात मंदारमालाची लक्षात त त त त त त्यानंतर पुन्हा त आणि शेवटी येतो ग. असे नाही का गण नाही का मंदारमालेचे असतात. त्यानंतर लक्षात ठेवा हे 15 जे आहेत हे कोणत्या याचे राहतात? हे राहतात मालिनी मालिनी मालिनी. त्यानंतर हे जे 12 आहेत 12 कशात राहतं? भुजंग प्रयास भुजंग प्रयास. त्यानंतर 17 कशाचे राहतात? हे राहतात दोन याचे, एक तर पृथ्वी पृथ्वी आणि दुसरं राहते मंदाक्रांता क्रांता. या दोघांचे असतात. समोरचा प्रश्न बघू. 27 नंबरचा प्रश्न. त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्याचे अधोरेखित शब्द कोणते? क्रियापद. या वाक्याचे अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन दिला आहे प्रयोजन क्रियापद, शक्य क्रियापद, अनियमित क्रियापद आणि गुण क्रियापद. तर सोपं आहे. काय म्हणते? त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते म्हणजे इतके दिवस बसवता आहे ना पण आता शक्य व्हायला काय बसवते म्हणजे बसण्याचं शक्य व्हायला म्हणून याचं सोपं आहे. याचं काय शक्य क्रियापद. समोरचा प्रश्न बघू आपण. हे पहा काय दिले आहे तुम्हाला, पुन्हा संधी दिली आहे. हे पहा तेजः प्लस निधी या संधी विग्रहाचा योग्य संधी शब्द ओळखा. आता सरळ आहे तुम्हाला दिलं आहे तेजः प्लस निधी. त्याचा संधी शब्द कोणता येणार आहे बघा बरं. कोणता येणार आहे? येस तेजो निधी हा येईल. समोरचा प्रश्न बघा. काय म्हणते? धनुष्य या शब्दाचा समानार्थी नसलेला म्हणजे धनुष्याचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता इथे दिला ऑप्शन कपी, चाप, कोदंड आणि कमटा. तर लक्षात ठेवा चाप म्हणजे बी धनुष्य होते, कमटा म्हणजे पण नाही का धनुष्य होते, कोदंड पण म्हणजे काय पण होते धनुष्य होते. फक्त कपी हा कपीचं मिनिंग राहते वानर. कपीर म्हणजे वानर. कपीला वानर म्हणू शकतो किंवा वानरात आणखी पण माकड आहे, मरकड आहे, शाखा मुग्रा आहे. हे नाही का कपिला कसे आहे समानार्थी शब्द. मग हे शब्द कसा आहे वेगळा आहे. तिने हे धनुष्य आहे, हे धनुष्य आहे, हे धनुष्य आहे. पण इथं कपी हा आहे याचा वेगळा अर्थ आहे. आणि आपल्याला काय विचारलं आहे धनुष्य या शब्दात समानार्थी नसलेला शब्द म्हणून याचं उत्तर राहणं हे ऑप्शन नंबर फर्स्ट. समोरचा शेवटचा प्रश्न काय म्हणते? तत्परता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर तत्परताचा विरुद्धार्थ कोणता? लगभग, ताबडतोब, कुचराई आणि काय ना तात्पुरता. तर याचं येणारं उत्तर कुचराई हे नाही का तत्परतेचा विरुद्धार्थी शब्द आहे. तर अशा प्रकारे आपला इथे व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला अशाच प्रकारे नाही का नवीन TET CTET बद्दल नाही का जर व्हिडिओ पाहिजे असेल अभ्यास करण्यासाठी तर आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तसेच आपल्या व्हिडिओमध्ये काही जर चेंज जर करायचं असेल तरी बी नाही का तुम्हाला सजेशन म्हणजेच कमेंट करू शकता. ओके, थँक्यू.